नमस्कार सगळ्यांना. खरंच आज खूप छान योग जुळून आलाय. मराठीला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आज फुलवंती जो खरं तर अभिजात मराठी भाषा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणारा सिनेमा आहे. खूप मोठा सिनेमा आहे आणि त्याचा आज आपण इथे ट्रेलर बघणार आहोत. मला खरंच स्नेहल तो दिवस आठवतोय फेब्रुवारी 23 मधला, जिथे आम्ही महेश म्हणाला तसं पहिले रिडिंग केलेलं होतं आणि तिथपासून जो प्रवास सुरू झालाय तो आज 11 ऑक्टोबरला संपूर्ण जगासमोर येतोय. आणि मला सांगायला आवडेल की साधारणपणे या सिनेमाच्या म्युझिक मध्ये आता आपण इथे जेवढे जण आहोत तेवढे म्युझिशियन्स, कोरस, रिदमिस्ट, आर्टिस्ट, अनेक सिंगर्स हे सगळे या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे फुलवंती हे जे गाणं तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये जवळपास 55 लोकांचा पार्टिसिपेशन आहे. टेक्निशियन्स, कोरस आणि ह्या इतर अनेक विभागांमधनं. मदन मंजरीमध्ये सुद्धा तसंच आहे. पंडित भवानी शंकर जे आज आपल्यात नाही आहेत या जगात, त्यांच्यापासनं ते अनेक सुरेशजी तळवलकर पंडित, त्यांचे शिष्य, अनेक इतकी नावं घेत बसलो तर खूप मोठी नावं होतील, यादी होईल ती. पण ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन या सिनेमाच्या म्युझिक मध्ये आहे आणि त्यामुळे एवढं ग्रँड ते आम्ही करू शकलो. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठे धन्यवाद मी प्राजक्ता माळीला देईन की तिने ही खूप मोठी उडी घेतली आणि त्याच्यामध्ये प्रवीण, दोघांनी सुद्धा कुठेही हात आकडता घेऊ नको, कर हे करायचंय ते कर, ते करायचं ते कर. म्हणजे आता खरं तुम्ही बोलतो पण आमचं आता बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, त्यातही इतकंच सगळ्या गोष्टी तामछाम आम्ही केलेला आहे सगळा. कारण तो काळ उभा करणं हे फार चॅलेंजिंग जॉब आहे आणि खरंच खूप मोठी म्हणजे म्युझिकल म्हटल्यानंतर एक मोठी जबाबदारी आमच्या दोघांवरती होती आणि आय होप की ती तुम्हाला सगळ्यांना आवडते. म्हणजे जी मराठी रेकॉर्डिंग मधनं आज बाद झालेली वाद्य अशी सुद्धा आम्ही आपले खूप ज्येष्ठ एक पर्कशनिस्ट आहेत दीपक बोरकर म्हणून, जे जवळपास गेले 60 वर्ष म्युझिक वाजवतात हिंदी इंडस्ट्री पासून आणि मराठी मधले ते एक उत्तम म्हणजे पर्कशनिस्ट म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी चोंडक, पगलबच्चा, तिमडी पासनं वेगवेगळे त्याचे प्रकार हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही लावणीमध्ये वापरलंय. किंवा काही जी वाद्य होती ती दीपकजींनी स्वतः सांगितलं की हे वेगळ्या प्रकारचं स्वरमंडल आहे जे मी तयार केलेलं आहे, तर ते वापरून बघूया. असे सगळे वाद्य आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला किंवा हे करता येईल का, हे आता कसं साऊंड होईल. आजच्या काळात ते तेवढं कंटेम्पररी साऊंड होत नाही. मुळात काय होतं की संगीत करायचं म्हटल्यानंतर आजच्या काळातल्या लोकांना ते आवडायला पाहिजे, हा एक जबरदस्त प्रेशर प्रत्येक संगीतकारावरती असतं. पण इथे मी म्हटलं नाही, आपल्याला जे रॉ, जे ओरिजिनल आहे, जे जसं आहे तसं वापरून बघूया, लोकांना ते नक्की आवडेल. त्याचमुळे मला असं वाटतं की तो जो एक फ्लेवर आलेला आहे त्या म्युझिकला, तो पूर्णपणे कुठेही इलेक्ट्रॉनिक नाही, पूर्णपणे सगळं लाईव्ह आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वाद्य जे वाजवतं ते वाजवणारा माणूस आहे त्याच्यामधला. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.